सो द न्यू डे हॅज स्टार्टेड आणि स्कूलला माझं जेवण सगळं झालेलं आहे. जसं की तुम्ही ऐकलं स्टाईल असतील सगळ्यांसाठी पोहे बनवले आहेत आणि मी आणि मावशीने खाल्ले चहा चपाती. आई थोड्या वेळाने भात ठेवतील आणि मी चालले आहे शूटसाठी. सो आज मी एकटी आहे कारण सनीचं क्लिनिक डे आहे. सो सनी नसणार आहे आणि शूट इथेच आहे पनवेलमध्ये म्हणून मी जाते. सो नारळी पौर्णिमा येते मग त्यानिमित्ताने फॉर द सेकंड टाइम मी या ओकेजनसाठी एक शूट करणार आहे. लास्ट टाइमच्या शूटला तर तुम्ही खूप सारं प्रेम दिलं. सो ह्यावेळेस मला सुद्धा माहिती नाही की माझा म्हणजे लुक कसा असणार आहे. सो तुम्हाला ब्लॉगमध्ये समजलं. सो पीपल स्टे ट्यून. इट्स खूप चलो बाय. आता आलो ना फोन करेल जेवण परत ये म्हटलं. ओके चलो बाय. ठीक आहे. चौकाच्या. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Naveen Jalwar. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे. रेडी झालो आहे आणि येस आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज सो फायनली मी माझ्या लोकेशनवर पोहोचले आणि ही आहे रोशनी. बरोबर प्रोनाऊन्स करते ना मी तुझं नाव? सो हिने मला ऑल ऑफ अ सडन एकदम फोन केला अँड शी वॉज लाईक की आपण लुक करूया हा. आणि मी रेडी पण झाली बिकॉज ते मला बोलली की बिफोर नारळी पौर्णिमा आपलं पोस्ट होईल कारण नंतर पोस्ट करण्यात मग काहीच अर्थ नाही आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. सो फर्स्ट टाइम मी याच्याबरोबर काम करणार आहे. थँक्यू सो मच. म्हणजे मी पहिलेच थँक्यू बोलते की मला माहिती तू चांगलं करणार आहे कारण तुझं काम मी पाहिलं इंस्टाग्रामवरती. अरे तुम्ही नको. अरे तुझे आपण बोललो ना आता. सो हिचे सगळे डिटेल्स मी खाली दिलेले आहेत आणि इंस्टाग्रामवर तुम्ही बघणारच. आज पण तुम्ही माझा पूर्ण लुक बघालच. सो मी पण एक्सायटेड आहे, हे पण एक्सायटेड आहे आणि तू पण एक्सायटेड आहे. सो चला स्टार्ट करू. मेन म्हणजे हिचा ब्लाऊज बघा किती सुंदर आहे. म्हणजे लास्ट टाइम तुम्ही पाहिलं असेल मी लिटरली चिटकवलेलं आणि हे आता असं वर्क करून. सो सगळं काही माझं जेवढं पण अटायर आहे हिनेच अरेंज केलेलं आहे. यावेळेस मी काहीही नाही. ओके. सो आपण ह्यांचं पण खाली मेन्शन मी करते. सो तुम्हाला जर मला हवं असेल तर ते नक्कीच घेऊ शकतात. ब्लाऊज साडी पण हे त्यानेच. ओ काय कॉम्बिनेशनमध्ये घेतले तू साडी? ओके. सो मी युजली कधीच कोणालाच विचारत नाही की कोणता ब्लाऊज कोणता साडी. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मला माझ्या लाईक. ओके. पाठी पाहिलंच नाही मी. पाठीमागे पण आहे. हे नाईस नाईस नाईस. एकवीरा देवी खूपच छान केलंय. मस्त आहे. चला मग आता मी फटाफट वेअर करते आणि आम्ही आमच्या कामाला लागतोय. आम्ही एक टाइम सेट केलाय कारण आम्हाला ज्या लोकेशनवर शूट करायचं तिथे एका पॉईंट नंतर गर्दी होते. जसं की वडाळे तलाव. सगळ्यांना जे पनवेलकर आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल. सो चला चालू करूया.
मी तिला आधी सांगितलं माझ्या पेशन्स का कमी आहे. थँक्यू सो मच. सगळं मला एक साडी नेसून वगैरे पण सगळं काही झालं. सो थँक्यू सो मच. आणि मेन म्हणजे जे गरजेचं आहे तेच तुम्हाला लावलं आहे. खूप असं नाही, ओव्हर प्रोडक्ट्स नाही लावलेले आहेत. सो वन्स अगेन थँक्यू. आता आम्ही थोडंसं इथे शूट करणार आहोत आणि मग आउटडोर शूटला जाणार आहोत. सो तुम्हाला क्लिप्स थोडेफार बघायला मिळतील. बट येस, फोटोज तर नक्कीच मिळेल. आज नाही बघायला मिळत तर उद्या तर नक्कीच तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. आणि खाली डिटेल्स मेन्शन केलेले आहे ज्वेलरीचं, साडीचं आणि बीचचं. सो रोशनी बरोबर मेघासुद्धा होती. थँक्यू सो मच. बिकॉज टीमवर्क फार गरजेचं आहे. आणि एक जेव्हा पूर्ण एक टीम एकत्र येते तेव्हाच जो पण प्रोजेक्ट आहे तो सक्सेसफुल होतो. सो थँक्यू सो मच मेघा. फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलोत आणि मला असं वाटलेलं की इथे कोणी नसणार आहे. बट स्टील पीपल आर सिटिंग हिअर. काही लोक तर लिटरली उलटी वगैरे झाली आहेत खास बघायला की काय करतो हो की नाही मेघा. आणि इथे तर रोशनी पूर्ण तयारी करतेय. मी म्हणते आज फ्रीचा शो आहे मी सगळ्यांना. खूप लोक मला खास बघायला आले. स्लो पाहिजे का मी तुला. फारच फास्ट, फारच मोठी पावलं घेतली. ठेवू शकता. आता जो डिस्टन्स जरी कपायचा डिस्टन्स जरा कमी करा. हा बस. बघा समोर एकदा कॅमेराकडे पण नाही. म्हणजे आम्हाला काय काम नाही ह्या व्हिडिओचे. मासे असते तर वेगळी गोष्ट. तेच ना. सो फायनली द शूट इज डन. आणि ह्या दादांनी आमचं फोटोशूट केलेलं आहे. थँक्यू सो मच की तुम्ही एवढं वेळ काढून आलात आणि आमचं फोटोशूट केलं एवढ्या गरमीत, एवढ्या गर्दीत. लिटरली एवढं गरम होत आहे. बट काय नाव आहे. से चीज फोटोग्राफी. से चीज फोटोग्राफी. खाली मी मेन्शन केलेलं आहे. आता आपला फेस्टिव्ह सीझन स्टार्ट होत आहे, लग्नाचे सीझन स्टार्ट होत आहे. सो तुम्ही ह्या दोघांना नक्की कॉन्टॅक्ट करा कारण खूप क्विक आहेत दोघं सुद्धा आणि काम सुद्धा दोघांचं खूप छान आहे. मी बघितलं दादांचं फोटोजमध्ये म्हणून बोलतीये. थँक्यू सो मच. मस्त फोटोशूट माझं झालेलं आहे आणि फास्ट वाइंड अप झालंय. लाईक अडीच वाजले. फॉर द फर्स्ट टाइम माझं एवढं फास्ट झालंय. 10:45 ला ऑलमोस्ट स्टार्ट केलं आणि 2:30 ला क्लोज होतं. डन. थँक्यू सो मच वन्स अगेन अँड थँक्यू मेघा BTS काढण्यासाठी. डन विथ क्लिनिक. आणि आता मी चाललो आहे ऑर्फनेजमध्ये. गर्ल्स ऑर्फनेजचे लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. सो जसं मी प्रॉमिस केलेलं मेडिसिन्स आणि काय मल्टीविटॅमिन्सच्या बॉटल्स आहेत ते मी सप्लाय करणार आहे. सो येस ते आता द्यायला चाललो. सगळा पसारा केलाय बघ. काय केलंय पसारा बाबा. आई आवरून गेलेले ना आता. ते पाहुण्यांना ते शूट करते मी मज्जा करणार. जेवली तू. जेवलीस तू. आणि हाऊ वॉज युअर स्कूल. आज काय शिकवलं टीचरने. ID कार्ड कुठे गेलं तुझं. अरे तू तुटला. कसं काय. फक्त बँडच तुटला आणि फोटो. जेवण काय काय बनवलंय. बाबांनी तुझे औषधं आणलेत. आणलेत तुझे.
ते नाही ते दुसरं आहे. अरे हे काय ते तुला मी दाखवतो नंतर. हा ठीक आहे ठेवून देते मी देत दाखवतो. आणि काय तू बनवले बाबांना? मटन मटन. श्रावणात मटन खायला देतेस तू? भात आणि मटन. भात आणि मटन. काय काय बनवले बाबांना? मटन भात. मी भात बनवते आता. मटन थोडं तेल टाकते ऑरेंज. आणि बाबांचा बॉक्स का तू खेळायला ठेवलायस तो? अरे मला काय नाही दुसरा ट्रे घे पण बाबांचा बॉक्स नको. मी तुला देतो दुसरा. काय बाबांच्या कामाचा बॉक्स आहे तो बाबा. मी देतो तुला दुसरा का. बाबा बघ तू ओला पण केलास. सॉरी बाबा. इट्स ओके. आई येईल आता थोड्या वेळाने. हा आई आता येईल थोड्या वेळाने. हा कसं झालं शूट? फास्ट फास्ट फटाफट. हेअरस्टाईल छान केली. मी बघितली. मी तर केस सोडून आली. गरमी खूप आहे ना आणि गर्दी वाढली. गर्दी होती. काय नाही आणले ग तुझ्यासाठी रोज रोज का बोंडू. स्कूलमध्ये काय शिकवलं? स्कूलमध्ये काय शिकवलं टीचरनी? जेवली तू? आई आवडते. चला पटापट. जेवली पण नाही ना. 4 वाजले. हा नाही ती मला विचारत होती रोशनी खाते का. मी नाही. माझं माहिती आहे ना जोपर्यंत कम्प्लीट नव्हतं तोपर्यंत मला भूक नव्हती लागत. आता घरी आली की भूक लागली. चला फटाफट आवडत फ्रेश होते. हा बोला. माझं कपाट साफ करायला हिला बघा किती घाई आहे. माझं कपाट साफ करायला तुला किती घाई आहे. तुला माहिती काहीतरी खजाना हा म्हणूनच पसारा पाहिजे तिला. करू आपण बाबू उद्या पण नाही बघू करू. छान पानं आणली आहे. उद्याची हिरवीगार पानं. एवढं छान आहे इथे ना. मस्त एकदम पत्री एवढी छान मिळते एकदम. खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारची आहे या वेळेला. हिरवाली वगैरे हा काय पाहिजे असं एकदम खूपच छान आहे. ते सगळे बघत काय आहे म्हटलं आमच्या तिकडे पद्धत आहे गावाकडे. नाही आपण जेव्हा टाकलं त्याच्यानंतर कितीतरी लोकांनी कॉमेंट्स वर टाकलं आमच्याकडे पण आहे म्हणजे तर काही लोक बाहेर गावी राहतात ना. हा तुमचे व्हिडिओज बघून आम्हाला आमच्या आईची आठवण येते. आमची आई पण असंच करते. अशीच पूजा असते ह्याच पद्धतीची. मी आता थोड्या वेळाने जाणार आहे आईला भेटायला. विचार केला की तिच्यासाठी सुद्धा भाजी घेऊन जाऊ काहीतरी. तर आता मी इथे बनवणार आहे पिठलं. तर फटाफट बनवते आणि मग त्याच्यानंतर आईकडे पेशंट बरी दिसते. सो आईकडे आले. मी दिलंय. जेवतेस आजी? आजी कसं वाटतं ग ऐकायला? विचार उद्या मामा कुठे आहे? आजी वाटते ना. कोण वाटतं ना? त्याला बघितल्यावर आठवेल काय बोलवशील मला? कसं वाटतं? दुसरं की ठळक म्हणजे समजायला पाहिजे. हा पण छान. असं बघितलं कारण हे असे नंबर्स नको आहेत. हे कसं 1 2 3 4 आपण ब्लॅक मध्ये पण छान. बघू तो जरा असा. भैया ये वाला निकालो. हा कसा वाटतोय? त्याच्यात पण तेच येते डायमंड्स येते. अच्छा ये नीचे ऐसा है उसको बताओ. ऐसे ऐसे घुमाओ. हे बघ असं आहे. पण चांगला वाटतोय ना. टिक टिक
सी वैसे ही है उसको लटकाने का। वो हिल मूव करेगा ना पेंडुलम जैसे मूव करता है ना, वही मैं पूछ रही हूँ। हे बाकी अदरवाइज हे ब्लॅक मध्ये काय वाटतंय तुला? हा कसं वाटतंय? हा बघ हे, हा ह्याच्यात पण जिकडे मी स्टार्टिंगला पाहिलं. हो हो पण छान. कोणता? हा हे वाले पण छान गोल्डन चे ह्या दोन मधनं डिसाईड कर. थोडं म्हणजे समजतंय आणि युनिक आहे तर मला वाटतं हे वाला चांगलं. एकदम ठळक आहे. नाही नाही ते नको, ते मधलं मेकॅनिझम बघ. हे ठेवते हे पण ऐसा ग्रीटिंग कार्ड बनवण्याचं. हे बघ दिस इज नाईस. हे बघ ग्रीटिंग कार्ड तुला आवडतं ना? ग्रीटिंग कार्ड हो नाईस.